गुरु आला नाही, पाय बरं अजून किती वेळ झाली, यायचा एक कुठे पत्ता नाहीये. आई फोन करून पाहना. बाई नाही बाई, फोन केला तर चिडतेत ना खूप, म्हणतेत मूर्खा का तू, पळून गेलो होतो का मी, कामासाठीच बाहेर गेलो होतो ना. ठेव बाई ताट. आई काहून एवढी काळजी करून राहिल्या तुम्ही, येतील ना. पुरुष माणसांचं हे असंच असते, जेवायला वाढ आलोच असं सांगते आणि आई जेवायच्या वेळेला कुठेतरी बाहेर जाऊन बसते. त्या गरम गरम चपात्या गार गोट होतील तरी पण हे यायचे नाही. आई पाहता का जरा, आले वाटते. आला बापा, ये बर झालं तू तरी आला लवकर. काय विशेष? आता विशेष का बरं, त्यात सगळ्यांनी एकत्र जेवलेलं बरं असते नाही का. चला तर लवकर हात पाय तोंड धुवून घे, ती वाट पाहत होतो आम्ही, एकत्र जेवायला बसूया. चल. हो. गुरु काय बरं, फुलाचा मंद वास येऊन झाला ना. मोगऱ्याचा नवा, हा मोगऱ्याचा, पण मोगऱ्याचा वास आहे ना हा. मोगऱ्याचा वास येतोय. हो ना, का चिपवते तू? काय नाही, कुठे काय. या हातात काहीतरी आहे, कसलं पुडका येते, दाखव बरं. आई दाखव. अगं आई बाई, काय बरं, मोगऱ्याच्या माळा. गजरे म्हणतात आई. हो ना, गजरे. गजरे आणले तू कुणासाठी? कुणासाठी आणणार, तू तुझ्याचसाठी आणले आणि तू ना सगळ्या सरप्राईजचा विचका करून टाकलास. हाय बाई, गजरे आणले मिळाले का ना इतक्या वर्षांनी माझ्यासाठी. छान छान, बरं वाटलं, खूप बरं वाटलं. जा आता हात पाय तोंड धुवून घे, जेवायला बसूया आपण. हा हो. माळते हा मी. थँक्यू. वल्ले शाबास, पोट्या माझ्यासाठी आणले का व, आते ना मी. आई हे आलेत का? हाव, तुमचे हे चालेत. काय बाई मज्जा आज एका मुलीची. काय झालं? सकाळी चिठ्ठी का, नाता गजरे का. आई तुम्ही आणलेत का गजरे? हाय बाई, मी आणते का गजरे, काय बरं कशी आहे. गुरुनी आणले तुझ्यासाठी, आणि मला म्हणते कसा, आई तुझ्यासाठी आणले ते गजरे सरप्राईज. मी पण म्हटलं वा रे पोट्या, माझ्यासाठी आणले गजरे इतक्या वर्षांनी आपल्या आईसाठी. म्हणलं मस्त, मलाही बरं वाटलंय. थँक्यू व्हेरी मच. आण घालते, घेऊन आले. राधिका, हे गजरे तुझ्या नवऱ्याने आणलेत तुझ्यासाठी. माळ. मी माळते. राधिका, या गजऱ्यासारखा सुगंध आयुष्यभर तुझ्या संसारामध्ये दरवळू दे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो, हा काय आला?
काय झालं काय? आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.